पाठ क्रमांक 9 कूट प्रश्न यामध्ये स्वाध्याय 9.1. तर यामध्ये प्रश्न पहिला काय आहे की बसच्या रांगेमध्ये प्रत्येक महिलेपुढे 5 पुरुष उभे आहेत. आता प्रत्येक महिलेपुढे या ठिकाणी 5 पुरुष आहेत. म्हणजे ही जर महिला असेल तर या ठिकाणी हिच्या पुढे 5 पुरुष आहेत. तर एकूण 35 पुरुष आहेत. आता हे 5 5 म्हणजे 5 गुणिले जर आपण 7 केलं तर 35. म्हणजे हे 5 5 किती वेळा येतील? 7 वेळा येतील. हे 1, हे 2, त्यानंतर 3, हे 4, हे 5, 6 आणि हे 7. आता प्रत्येक महिलेच्या पुढं 5 पुरुष आहेत. म्हणजे आता बघा इथं एक महिला असेल, या ठिकाणी 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 एक महिला असेल. आता ह्या 5च्या पुढे पण एक महिला आहे. म्हणजे हिच्या समोर 5 पुरुष आहेत ना. तर बघा काय म्हणले त्यांनी 35 पुरुष. म्हणजे 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25, 5 6 30 आणि 5 7 35. हे 35 पुरुष झालेले आहेत. आणि तर रांगेमध्ये एकूण किती लोक उभे आहेत म्हणजे आता हे 35 पुरुष पुरुष किती आहेत? 35. आणि त्याच्यामध्ये महिला किती झाल्या मग ह्या? 1 2 3 4 5 6 आणि 7 झाल्या. 7 महिला. तर एकूण किती झाले? 7 आणि 5 12, 12 2 हात चाला 1 म्हणजे 40 42. तर एकूण लोक किती झाले? एकूण लोक 42 झालेले आहेत. तर पर्यायामध्ये आपल्या 42 आहे का? आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहील. प्रश्न दुसरा काय म्हणते की एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. म्हणजे जेवढ्या रांगा झाडांच्या आहेत ह्या जी रांगा आहेत तर रांगा आहेत प्रत्येक रांगेत आता 16 झाडे आहेत असल्यास म्हणजे जेवढ्या रांगा तेवढेच झाडं. आता मग जर यांनी काय सांगितलंय की झाडं हे जर ठिकाणी जर झाडं आपल्याला या ठिकाणी जर 16 असतील एका रांगेमध्ये तर रांगा पण आपल्या 16च राहणार आहेत. कारण त्यांनी वरीच सांगितलं होतं एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा तेवढीच झाडे. आणि झाडे जर 16 असतील तर मग रांगाही 16च आहेत. म्हणजे 16 गुणिले 16. 16 गुणिले 16 काय आणि 16चा वर्ग काय? 16चा वर्ग 256. या ठिकाणी 256. म्हणजे एकूण त्या ठिकाणी झाडे किती? 256 झाडे राहतील. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. कळालं का? जेवढ्या रांगा तेवढेच झाडं आहेत. आपल्याला झाडांची संख्या 16 दिली म्हणजेच रांगाही 16च आहेत. म्हणून 16चा वर्ग किंवा 16 गुणिले 16 256. प्रश्न क्रमांक 3. एका रांगेत अमोलच्या मागे 11व्या स्थानावर उभ्या असलेल्या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. तर अमोल आणि सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या असतील? आता आपल्याला हे शॉर्टकटमध्ये सुद्धा असं मोजून काढता येतं. पण मुलांना समजण्यासाठी म्हणून मी थोडंसं वेगळं स्पष्टीकरण या ठिकाणी करत आहे की चटकन लक्षात येईल. गणित खूप मोठं वाटते म्हणून फार अवघड गणित नाहीये. याच ठिकाणी आपण समजून घेऊन करायचं की एक रांग आहे. आता या ठिकाणी ही रांग आहे आपली. या रांगेमध्ये अमोलच्या मागे आता या ठिकाणी जर अमोल थांबलेला असेल, हा कोण आहे? अमोल. या अमोलच्या मागे 11व्या स्थानावर उभ्या असलेल्या म्हणजे अमोलच्या मागे 11वं स्थान धरायचं. अमोलच्या मागे 11वं स्थान म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. या ठिकाणी 11व्या स्थानावर ही मीरा आहे. मीराचा क्रमांक उभ्या असलेल्या मीराचा क्रमांक म्हणजे 11व्या स्थानावर ह्या उभ्या असलेल्या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. आता बघा सुरुवातीपासून 15वा म्हणून आपण इकडून 15वा मोजत जाऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अमोल एक 12, हा एक 13, हा एक 14 आणि हा एक 15. म्हणजे या ठिकाणी एक व्यक्ती आहे, ही सुरुवातीची व्यक्ती आहे. तर पुढं प्रश्न काय म्हटलेला आहे की 15 स्थानात तर अमोल आणि सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती तर अमोल आणि सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान म्हटलेलं आहे. यांच्या दोघांच्याही दरम्यान किती व्यक्ती उभ्या असतील? आता यांना दोघांना सोडून द्यावं लागेल कारण यांच्या दरम्यान म्हटलेलं आहे म्हणून यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या आहेत मग या ठिकाणी? तर 2 व्यक्ती उभ्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहील. एकदम सोपं राहते. या ठिकाणी फक्त आपण अशा ठिकाणचं जर मांडणी करून जर केलं तर लवकर लक्षात येते म्हणून सांगितले. या ठिकाणी आपल्याला मोजूने असं लॉजिकली काढता येतं पण मुलांना समजण्यासाठीचं माझं हे स्पष्टीकरण आहे.
प्रश्न चौथा, एका हजेरी पत्रकावर हेमाचा क्रमांक सुरुवातीपासून 9वा आहे आणि अजयचा शेवटून 20वा आहे. हेमा आणि अजय यांच्या दरम्यान 22 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत, तर हजेरी पत्रकावर मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती असेल? तर आपण सोपं आहे. या ठिकाणी काय करायचं की हेमाचा क्रमांक किती आहे सुरुवातीपासून? तिचा 9वा आहे. ह्या ठिकाणी हेमा आहे आणि सुरुवातीपासून आहे आणि अजयचा शेवटून 20वा आहे. तर इकडून ह्या शेवटाकडून जर बघितलं तर या ठिकाणी 20 नंबरला हा अजय आहे. या ठिकाणी शेवटून 20वा आहे तो आणि इकडून सुरुवातीपासून ही 9वी आहे. त्यानंतर यांच्या दरम्यान 22 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत. हेमा आणि अजयच्या यांच्या दरम्यान जे आहेत, या ठिकाणी परत मधामध्ये दरम्यान म्हणजे या इकडून सोडा अजयला आणि इकडून हेमाला सोडलं. यांच्या दरम्यान किती आहेत? या ठिकाणी 22 विद्यार्थी आहेत. तर मग हे सुरुवातीपासूनचे हे 9 आणि मधातले हे 22 विद्यार्थी यांच्या दरम्यान असलेले आणि इकडून ह्याचे 20वा नंबर म्हणजे हे 20 आहेत इकडचे शेवटचे. तर यांची बेरीज किती झाली? या ठिकाणी की 20 आणि 40, 42 आणि 9, 51. या ठिकाणी पूर्ण विद्यार्थी किती आहेत? 51 विद्यार्थी आहेत या ठिकाणी. आता 51 विद्यार्थ्यांच्या मध्ये मध्यभागी कोणता विद्यार्थी येईल? आता 51 विद्यार्थ्यांच्या मध्यभागी विद्यार्थी म्हणजे आपल्याला सरळ माहीत आहे की या ठिकाणी आपण जर फोड केली तर 25 या ठिकाणी येतील आणि इकडून 25 येतील म्हणजे 25 आणि 25 50 व्हायलेत आणि मध्यभागी जो एक आहे जो राहिलेला तो 26वा नंबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येतं. कळालं का? की 51ची मध्यभागीची संख्या म्हणल्यानंतर आपण फोड केली. इकडून 25, तिकडून 25, मध्यभागी असलेला 26वा नंबर आहे.